नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत रत्नाकर मतकरी यांची ती दोन मुलं ही कथा. ती दोन मुले गेटशी येऊन उभी राहिली तेव्हा चंद्र ढगाआड गेला. पोरे बिचारी थकून गेली होती. त्यांच्या पोटात भूक करवतीसारखी फिरत होती. त्यांचे वय तसे अगदीच लहान होते. 8-9 वर्षाची मुलगी आणि 6-7 वर्षांचा मुलगा. दोघेही अशक्तच, हातापायांच्या काड्या, पण त्या मानाने चेहरे टकटकीत, गाल लालवट, मग ते शरीरातले रक्त की मुरूम कोण जाणे. डोळ्यांमध्ये तर असे लखलखीत तेज की त्यांच्या त्या काटक्यांसारख्या हातापायांशी ते एकदम विसंगत वाटावेत. जणू काटक्या विस्तवात धरून त्यांची टोकेच पेटवली आहेत. केस दोघांचेही भुरकट आणि पिंगट होते, पण त्यात धूळ आणि कचरा इतका गेला होता की त्यांचा मूळचा रंग ओळखणे कठीण जावे. शरीरे दोघांचीही फिकुटलेली पिवळट होती, पण ओठ मात्र अगदी रक्तासारखे लाल चुटूक होते. पोरे बहुधा भिकाऱ्यांचीच असावीत. ते लाल चुटूक ओठ आणि तेजस्वी डोळे त्या कुणापासून आले होते कुणास ठाऊक, पण अंगावरच्या दरिद्री कपड्यांमुळे त्यांची परिस्थिती स्पष्ट होत होती. कपडे इतके मळले होते की त्यांचा हिरवट राखटपणामध्ये त्यांचा मूळ रंग समजेनासा झाला होता. फाटून फाटून त्यांची अशी काही लक्तरं झाली होती की एकदा अंगात चढवल्यानंतर त्यांनी ते कधीच परत उतरवले नसावेत असं वाटत होतं. पोरे कुठून आली होती कुणास ठाऊक, पण थकव्यापायी त्यांच्या नुसत्या झोकांड्या जात होत्या. त्यात त्यांच्या पोटात जशी काही आगच पेटली होती आणि त्या आगीची धग शरीरभर पसरली होती. 10 आणि 7 वर्षांच्या त्या कोवळ्या कुडींना ती सोसवतच नव्हती. सारे चिमुकले शरीर व्यापून ती आता त्यांच्या डोक्यात चढली होती. आजूबाजूचे भान त्यांना फारसे उरले नव्हते. आपण काय करीत आहोत हेही कळत नव्हतं. दोघे उगाच एकमेकांना धीर दिल्यासारखं करीत होते, पण खरे तर दोघांचाही धीर खचला होता. भुकेनेच त्यांचा ताबा घेतला होता. भुकेनेच त्यांना धरून ठेवलं होतं. भूकच त्यांना इतका वेळ चालवीत होती आणि अति झाले असते तर भूकच त्यांना ढकलून पाडणार होती. भूकच त्यांना लोळवणारही होती. तशात मघा जोराचा पाऊस आला, अगदी चोपून काढणारा. हू म्हणायच्या आत डोक्यापासून पायापर्यंत सरळ भिजवून टाकणारा. पोरे आडोशाला जाणार म्हणेपर्यंत चिंब भिजली. त्यांच्या धुळकट झिंज्यांमध्ये चिखल झाला आणि डोळ्यांमधून नाकावरून पाणी खाली टपटपू लागले. चिंध्यामधून पाणी थेट अंगाला भिडलं. तशीच ती दोघे जाऊन एका बंद दुकानाच्या पायऱ्यांवर उभी राहिली. समोरून येणारा पाऊस सपकारे मारीतच राहिला. दोघे कुडकुडू लागले, अंग थरथरू लागले. वाऱ्याचा झोत येऊन गेला की थंडी हाडकांपर्यंत जायची, पण या थंडीने देखील भुकेची आग विझत नव्हती. शरीर जे तापल्यासारखे वाटत होते ते थंडावतच नव्हते. पाऊस थांबल्यासारखा वाटला की ती आडोशातून बाहेर येत. पुन्हा सर येतेशी दिसली की बंद दुकानाचा आसरा शोधित. वेळ मध्यरात्रीची होती. रस्ते सगळे निर्मनुष्य झाले होते. सगळीकडची दारे बंद होती. एरवीमध्येच भुंकणारी विव्हळणारी कुत्री देखील पावसाच्या माऱ्याने घाबरून चिडीचूप बसली होती. पाऊस थोडा थांबला. तसे अधूनमधून थेंब थेंब पडत होते, पण आधीच भिजून चिंब झालेल्या त्या मुलांना त्या टपटपत्या थेंबाचं काय मोठंसं वाटणार. मुलीने अंगावरच्या चिंध्या एकदा पिळून टाकल्या, कपाळावरच्या ओल्या बटा मागे सारल्यासारखे केले आणि भावाचा हात धरून ती चालत राहिली. दोघांची ही अवस्था इतकी केविलवाणी झाली होती, पण कुणीच कुणाकडे तक्रार करीत नव्हतं. दोघांमध्ये एक समजुतीचा धागा होता. जणू मनातल्या मनातच ती एकमेकांना म्हणत होती, चालवत नाही, भयंकर भूक लागली, तहान लागली, आणि मनातूनच उत्तरं देत होती. आता थोडंच राहिलं, मिळेल काहीतरी खायला प्यायला.
त्यांना हे बोलून दाखवावे लागत नव्हते. लागले असते तरी बोलण्याचे त्राण त्यांच्यात उरले नव्हते. आता या भागात वस्ती विरळ होती. घरे अंतरावर होती. बंगली वजा घरांचे आकार वेगवेगळे होते. खोक्यांसारख्या माणसांनी गजबजलेल्या आडव्या तिडव्या पसरलेल्या चाळीपेक्षा हे जग निराळे होते. कुठे एखाद्या बंगल्यात एखाद दुसरा माणूस होतं, तर कुठे सबंध बंगला नुसता कुलूप लावून बंदच करून ठेवलेला होता. एखाद्या बंगल्याचे छप्पर उतरते होते, त्यामुळे शिप्तर झालेली हॅट घातलेल्या मुंडक्यासारखा तो दिसत होता. एखाद्याचा कपाळावरचा एकच डोळा लुकलुकत होता. एखादा चौकोनी बंगला बिनशिराच्या कबंधासारखा पाय छाटून उभा होता. एक दोन बैठी घरे काळोखाची घोंगडी पांघरून बसली होती. कंपाऊंडमधली झाडे वाऱ्या पावसात सळसळून कुजबूज करीत होती. आता त्या सबंध रस्त्यावर त्या 2 मुलांशिवाय आणखी कुणीच नव्हतं. म्युनिसिपाल्टीच्या एका फुटक्या मंद दिव्याचा पिवळट प्रकाश पडला होता, त्यामुळे काळोख अधिकच जाणवत होता. मध्यरात्र झाली होती आणि त्या निर्जन रस्त्यावरून वावरताना भीतीने छातीत धडधडणं स्वाभाविक होतं. पण मुलांना पोटातल्या भुकेपायी आणि घशातल्या तहानेपायी भीती देखील वाटत नसावी. असं म्हटलं तरी ती अधूनमधून शहारत आणि एकमेकांना अगदी चिकटून चालू लागत. लटपटणारे पाय मध्येच साचलेल्या पाण्यात पडत, नाहीतर चिखलात रप रप आवाजत. तरी देखील रस्ता संपत नव्हता. सगळे आकाश ढगांनी भरून गेलं होतं, त्यामुळे काळोखात भर पडत होती. पण मध्येच ढगातून चंद्र बाहेर आला. ओला रस्ता चंद्रप्रकाशात चमचमू लागला. कुठल्या घराशी जावे याचा निर्णय पोरांना घेता येईना. कुठून हाकलले जाणार नाही, कोण जवळ करील, कोण भूक भागवील, ती दोघे आशंकेने उभी राहिली. मग एकमेकांशी न बोलताच त्यांचा निश्चय ठरला. रस्त्याच्या टोकाशी असलेल्या एका घराकडे त्यांनी मोर्चा वळवला. घर एरवी बैठे होते, पण त्याला ठेंगणी माडी होती. सर्वत्र काळोख भरला होता. फक्त माडीवर एक दिवा जळत होता. त्यामुळे असेल कदाचित, पण घर कुणासाठी तरी दबा धरून जागत बसल्यासारखं वाटत होतं. मुले बाहेरच्या गेटपाशी येऊन उभे राहिले. तेव्हा चंद्र ढगाआड गेला. सर्वत्र काळोख पसरला आणि तो माडीवर जळणारा एकच दिवा अधिकच एकलकोंडा वाटू लागला. मुले डोळे ताण ताणून पाहू लागली, पण माडीच्या खिडकीत त्यांना अधिक काहीच दिसेना. ती क्षणभर त्या लोखंडी गेटलाच गच्च धरून ओठंगून उभी राहिली. गेट बंद होते, पण त्यांच्या वजनाने ते दार मागे गेले. कर्र कर्र असा आवाज झाला. त्या शांततेत तो आवाज इतका अकस्मात आला, इतका मोठा वाटला की पोरे दचकून जागच्या जागी उभी राहिली. कुणी तो ऐकला तर नसेल अशा विचारात. पण कुणीतरी तो ऐकलाच होता. माडीच्या खिडकीत एका पुरुषाची आकृती येऊन उभी राहिली. कोण आहे? त्याने विचारलं. मुले चुपचाप उभीच राहिली. त्यांच्या तोंडून शब्द फुटला नाही. त्याने पुन्हा विचारलं, कोण आहे? मुलांनी उत्तर दिलं नाही, पण मुलीच्या तोंडून एक कण्हल्यासारखा स्वर बाहेर पडला. आता चंद्र ढगाबाहेर आला. त्या प्रकाशात त्याला दिसलं 2 मुले, अगदी लहान, काटकुळी, असहाय्यपणे दाराशी उभी, जणू आत घेण्यासाठी विनवीत असलेली. तो आत वळला. टेबलावरच्या व्हिस्कीच्या ग्लासमधला एक घोट त्याने घेतला. पलीकडच्या कोनाड्यात ठेवलेला टॉर्च त्याने उचलला. झपाझप उतरून तो खाली आला. टॉर्चचा प्रकाश फेकीत गेटपाशी गेला. त्याचे धिप्पाड शरीर, काळा कुळकुळीत रंग आणि वळलेल्या मिशा पाहून मुले थोडी दबल्यासारखी झाली. घाबरू नका, तो हसून म्हणाला. आत येऊ? मुलाने विचारलं. या, तो म्हणाला. खळदिशी त्याने गेटची साखळी सोडली. कर्र आवाज करीत दारं उघडली. आम्हाला भयंकर भूक, मुलगा बोलू लागला, पण मुलीने त्याचा हात दाबला. चला,
वर चला, मी तुम्हाला खायला देतो. तो पुढे निघाला. मुले त्याच्या मागून दबकत दबकत चालली. मुख्य दरवाजातून ती आत गेली. दिवाणखाना काळोखातच होता, पण हंड्या झुंबरे लावून केलेली त्यांची सजावट काळोखातही जाणवत होती. मुलगा त्याच्या मागून चालत राहिला, पण मुलगी दारातच थबकली. पायाला चिखल. ती अस्पष्ट पुटपुटली, असू दे, सकाळी गडी साफ करील, तू ये तशीच, तो माणूस म्हणाला. मग तीही थांबली नाही. त्याच्या हातात टॉर्च होता, तेव्हा त्याच्या मागोमाग जाणं भागच होतं. माडीवर पोचताच त्याने एका हिरवट रंगाच्या लाकडी दाराकडे बोट दाखवलं. बाथरूम आहे, तो म्हणाला. हात पाय स्वच्छ धुवून या. ती दोघे गेली. नळ सोडून हात पाय खसाखसा धुवू लागली. घरात तो आणि गडी दोघंच होते. लहान मुले त्या घरात नव्हतीच. तेव्हा त्याने स्वतःचे 2 शर्ट्स काढले. 2 आतल्या पांढऱ्या चड्ड्या काढून ठेवल्या. मुले बाथरूममधून बाहेर येण्याची वाट पाहत तो टेबलाशी जाऊन बसला. टेबलाच्या बरोबर डोक्यावर दिवा जळत होता. खोलीत एक पलंग होता. टेबलाशी एक मोठी आरामखुर्ची होती. 2 लाकडी खुर्च्या होत्या. सामानाची गर्दी होती. एका दिव्याचा प्रकाश तसा अपुराच होता. सारी खोली सावल्यांनी भरून गेली होती. दिवा हले तशा सावल्या स्वतःहून हल्ल्यासारख्या मागे पुढे होत होत्या. मुले बाथरूममधून बाहेर आली. त्याने एक मोठा टॉवेल कपाटातून काढून दिला आणि म्हटलं, अंग पुसा आणि कपडे बदला. मुलांनी निसंकोचपणे तिथल्या तिथेच अंगातल्या चिंध्या काढून टाकल्या, जसं काही कधी एखादा त्या ओल्या चिंध्या फेडून टाकतो याची त्यांना घाईच झाली होती. त्याने व्हिस्कीचा ग्लास उचलला. शांतपणे तो व्हिस्कीचे घोट घेत राहिला. त्याने बोटाने दाखवलेले कपडे मुलांनी अधीरपणे उचलले. त्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांवरून त्यांनी हरकून हात फिरवला. ते आपल्या अंगाला येतील की नाही याचा विचारही त्यांना शिवला नाही. त्यांनी घाईघाईने ते अंगात चढवले. तो आरामखुर्चीत बसून व्हिस्कीचे घोट घेता घेता डोळे किलकिले करून त्यांच्याकडे पाहत राहिला. कोण पोरे ही? कुठली? किती भिजली होती? कशी चालली असतील या वाऱ्या पावसातून? कुठून आली ही? असे अनेक विचार त्याच्या डोक्यात येत होते, पण त्याला काहीही विचारावंसं वाटत नव्हतं. व्हिस्कीची छान सुस्ती त्यांच्या अंगात चढत गेली. ती मोडाविषयी वाटत नव्हती. कपडे बदलून ती मुले त्याच्या समोरच्या लाकडी खुर्च्यांवर येऊन बसली. आता ती बरीच चांगली दिसू लागली होती. अंगाला न बसणाऱ्या ढगळ कपड्यातही मोहक वाटत होती. खूप स्वच्छ वाटत होती. व्हिस्की पिता पिताच तो खाणे खात असावा, कारण टेबलावर भांडी आणि खाद्यपदार्थ इतस्तत पडले होते. त्याने 2 बशा काढल्या. प्लॅस्टिकच्या डब्यातून पाव काढले. ते बशीत घालून मुलांच्या समोर ठेवले. एका पातेल्यात मटण बशांमध्ये वाढलं. त्याने सांगायची वाट न पाहताच मुले जेवणावर तुटून पडली. पलीकडच्या मडक्यातल्या पाण्याचे 2 ग्लास भरून त्याने त्या मुलांसमोर ठेवले आणि स्वतः व्हिस्की पीत बसून राहिला. मुले अवाक्षरही न बोलता खात होती. मन लावून खात होती. अन्नाकडे एकटक बघत खात होती. त्यांच्या खाण्याचा मचमच आवाज येत होता. बोटांना लागलेले देखील चाटून साफ करीत ती खात होती. त्यांच्याकडे पाहत पाहत त्याने हलकेच विचारले, कुठून आलात? क्षणभर मुले काहीच बोलली नाहीत. मग मिटक्या मारीत मुलगी म्हणाली, आम्हाला घर नाही. म्हणजे? आम्ही फुटपाथवर राहतो. काही वेळ असाच गेला. कपाटावर ठेवलेल्या घड्याळाची टिकटिक ऐकू येत राहिली. त्या जेवणाऱ्या मुलांच्या खाण्याचा मचमच आवाज देखील स्पष्ट येत होता. तुम्हाला आईवडील नाहीत का? त्याने विचारले. नाही, आम्हाला कोणीच नाही, ती दोघे उत्तरली. तोंडात घास असल्यामुळे त्यांचे उत्तर स्पष्ट ऐकू आले नाही. लहान मुले. व्हिस्कीच्या गुंगीत त्याच्या मनात विचार तरंगत होते. यांना कुणी नाही?
माणूस नाही की घर नाही, निराधार, निष्पाप, भिजलेली, भुकेलेली कशी जगत असतील? देखणी आहेत, पण उपासानं काय कळा आणली आणि उपास पडतच असणार. कोण खायला देणार यांना? यांना कुणी नाही. पोटापुरतं तरी कशी मिळवत असतील? नसतीलच मिळवीत. किती दिवसांची उपाशी आहेत कोण जाणे. त्याने आणखी पाव वाढले. 2 डाव मटण वाढले. बाटलीतून विस्की ओतून घेऊन स्वतःचा ग्लास भरला. मुले त्याच्याकडे बघत बघत खात होते. कोण आहे हा? चांगला दिसतो, दयाळू दिसतो. आपल्याला स्वच्छ कपडे दिले, खायला दिलं, प्यायला दिलं. फारशा चौकशा न करता इथं माडीवर घेऊन आला. चिखलाचे पाय तसेच असताना अंगातून पाणी टपकत होते. इतर ठिकाणी हिडीसपिडीस करतात, बोखोटं धरून घालवून देतात, मारतात. यानं तसं काहीच केलं नाही. जसं काही याचे पाहुणेच असल्याप्रमाणे यानं आम्हाला वागवलं. इतरांपेक्षा वेगळा दिसतो. याला मुलांचा लळा दिसतो, पण याच्या घरात मुलं कुठेच दिसत नाही. घरात मुलांचं चित्र देखील नाही. की म्हणूनच यानं आपल्याला आणलं? काही का असेना, हा माणूस तर चांगला आहे. त्या दोघांचं खाऊन झालं. इकडेच झोपा आता, सकाळी जा, तो सुन्नपणे म्हणाला. त्याने एक जाजं मंथरलं, त्यावर एक चादर पसरवली. झोपा, तो म्हणाला. मुले मुकाट्याने चादरीवर पसरली, एकमेकांना बिलगून झोपली. तो काही वेळ तसाच बसून राहिला. पावसाची रिपरिप आता कमी झाली होती. चंद्र आभाळातून निवांत फिरत होता. खिडकीतून दिसणारा रस्ता प्रकाशात उजळला होता. अखेरीस तो आराम खुर्चीतून उठला. त्याने एकदा मुलांकडे पाहिले. तो सावकाश चालत माडी उतरून खाली आला. हॉलच्या एका कोपऱ्यात अर्धी चड्डी नेसलेला उघड्या बंब देहाचा गडी पसरला होता. तो गड्याचा जवळ गेला, त्याला गदागदा हलवीत म्हणाला, उठ लवकर, हत्यार काढ, मुलं आली आहेत, 2 आहेत. गडी तयारीला लागताच तो पुन्हा वर येऊन बसला. मुलांची झोप स्वस्थ नव्हती, ती चुळबुळत होती. गड्याने नाही म्हटलं तरी चौकशा केल्याच होत्या. मालकाने उठ म्हणताच तो उठून बसला होता. त्याला तशी सवयच होती. रात्रीच्या कुठल्याही प्रहरी मालक जागे करायचा आणि म्हणायचा, उठ, मुलं आली आहेत. मालक तरी काय करणार? हा धंदाच असा विचित्र पडला. एवढी लहान मुलं काय वाटेवर पडलेली असतात? मिळतील तशी मिळवावी लागतात. गावोगाव पळवून आणलेली मुलं. रात्री बेरात्री गाड्या स्टेशनात येतात. त्यातून हा रस्ता आडबाजूचा, बंगली कोपऱ्यातली. इथे मुले आणून सोडायची म्हणजे तासचे तास जातात. त्यातून असला उद्योग रात्री बेरात्रीच केलेला बरा. तरीसुद्धा तो नेहमी सावध असायचा. हो, प्रत्यक्ष काम होणार आपल्या हातून आणि मालक राहील नामानिराळा. आपल्या गळ्याला कधी फास लागेल याचा नेम नाही, म्हणून या चौकशा कराव्याच लागतात. कुठनं मुलं आणली? नेहमीच्याच माणसानं आणली की दुसरीकडून आणली? त्या मुलांना आईबाप कुणी आहे की नाही? कुणी त्यांना ओळखेल का? कुणी त्यांच्यासाठी पोलिसात जाईल का? तपास सुरू होईल का? असे झाले तर भरली आपली. पण बहुतेक मुलांमागे हे झेंगटं नसायचेच. झोपडपट्टीतली मुलं, ती हरवली की आईवडिलांना सुटल्यासारखं वाटायचं. खेड्यापाड्यातली गरीब कामगारांची मुलं, ती कुठली शहरात येऊन पोलीस तपास करणार? मालकही तसा हुशार होता, फारसा धोका पत्करत नसे. गोरगरिबांची पोरं मिळवी, त्यांना कुणी ओळखणं कठीण. त्यांचे हातपाय तोडण्यासारखे आणि ज्यांचे चेहरे ठसठशीत असत, त्यांची मात्र मागे पुढे ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावरच हत्यारं चालवावं लागे. कुणाचा डोळाच काढला जाई, कुणाचा ओठच फाडला जाई. चेहरा विद्रूप करण्याचाही फायदा असे. ज्या शेठला ही मुले भीक मागण्यासाठी विकली जातात त्याला विद्रूप मुले आवडत. भीक मागणाऱ्या मुलांचा एक तांडाच्या तांडा त्यांनी बाळगला होता. त्याचे एक तंत्र होतं. तो म्हणे, कधी कधी लोक भिवूनच भीक घालतात. विद्रूप चेहरे लोकांना भेडसावतात.
टळो एकदाची ही कटकट म्हणून लोक पैसे घालतात. कसेही असो, आपल्याला काय करायचे? मालक सांगेल त्या भागावर हत्यारं चालवायचे, गुंगीचे औषध द्यायचं किंवा तो भाग बधीर करायचा आणि फाट दिशी शस्त्र चालवायचं. एखाद्या सर्जनला लाजवेल असा शिताफीने तो अडाणी गावठी गडी शस्त्र चालवायचा. हळूहळू कापत राहिलं की दोघांनाही त्रास. त्यासाठी शस्त्रही धारेचे हवे. कुठे गंज उपयोगाचा नाही. नंतर सेप्टिक बिप्टिकची लपडी नकोत. आजारपण परवडणारं नाही. हे सगळे हिशोब डोक्यात ठेवून हुशारीने काम करणारा तो गडी म्हणजे मालकाजवळची एक अमोल चीज होती. असला माणूस परत मिळाला नसता. त्यासाठी मालक त्याची हवी ती चैन पुरवायचा. त्याला बरोबरीच्या नात्यानं वागवायचा. गड्याला हत्यारांना धार करायला, हत्यारं तापवायला सोडून मालक माडीवर येऊन बसला. गड्याच्या चौकशांना उत्तर देणं त्याला कठीण गेलं नाही. विशेष काही नव्हतंच सांगण्यासारखं. आजचा मामला वेगळाच होता. यात कुणाचे कमिशन देखील नव्हते. उपकार मानायचे तर पावसाचे मानायला हवेत. पावसाने या मुलांना आश्रयासाठी नेमके आपल्या घरात आणून सोडले. त्यातून त्यांच्या घराचा, आईबापांचा ठाव ठिकाणा नाही. म्हणजे अक्षरशः आपल्या पायांनी चालत आलेली संधी. आता पोरे जरा नाकीडोळी नीटसं आहेत हे खरं, पण चेहऱ्यावर एक प्रकारचा दिनवाणेपणा आहे. कुणीही पाहिल्याबरोबर भीक घालील. शेठला ही मुलं नक्कीच आवडतील. असली देखणी म्हणून काय झालं? एकाचा एक डोळा काढायचा, दुसऱ्याच्या नाकाचा शेंडा थोडा कापायचा तर बरं होईल. त्याचे ते लाल चुटूक ओठ, त्यांचे काहीतरी करता येईल. दोघांपैकी डोळा कुणाचा आणि ओठ कुणाचा? तो विचारात गुंगून गेला. विचार करायला सोपं जावं म्हणून त्याने आणखी व्हिस्की ओतून घेतली. मालक जागेवरून उठला. त्याने हलक्या आवाजात गड्याला सूचना दिली. आपलाच व्हिस्कीचा ग्लास त्यांच्या पुढे केला. त्याने तेवढ्या पेयाचा एक घोट केला. मग तो मुलांकडे गेला आणि त्याने त्यांना उठवलं. मुले नीटशी झोपली नव्हतीच. त्याने उठवताच कसलीही तक्रार न करता ती उठून बसली. गड्याची काळी भिन्न अगडबंब आकृती पाहून ती क्षणभर बावरल्यासारखी झाली. तरी देखील त्याने खुणावताच ती उभी राहिली. त्याने चल म्हणताच दोघांनी एकमेकांकडे एकदा पाहिलं आणि मग ती त्याच्या मागून चालू लागली. माडीचा जिना उतरून तिघे खालच्या दिवाणखान्यात आली. काळोखातूनच पुढे गेली. बाजूच्या दारातून आत गेली. आत काळोख होता. काळोखातच गडी जिना उतरू लागला. त्याच्या मागोमाग कठड्याला धरून चाचपडत मुले उतरू लागली. म्हणजे हा जिना तळमजल्याच्याही खाली होता. म्हणजे तळघरात. मुलांना काही समजेनासे झाले. ती एकमेकांचा हात धरून एकमेकांना चिकटून धडपडत उतरत होती. शेवटी एकदाचा तो चाचपडता प्रवास संपला. मुलांच्या पायाला थंडगार अशी फरशी लागली. गड्याने पुढे येऊन भिंतीतला स्विच दाबला. मंद पिवळसर बल्ब पेटला. खोली तशी रिकामीच होती. फक्त एका कोपऱ्यात एक टेबल होते. त्याला कड्या लावलेल्या होत्या. त्या कड्यांमधून कापडी पट्टे पसरवलेले होते. जवळच इंजेक्शनच्या सुया एका ट्रेमध्ये होत्या आणि त्याच्या शेजारी एका पत्र्याच्या ट्रेमध्ये छोटी लकलकती धारदार शस्त्र होती. तो विचारात आणि नशेत गुंग होता. ही दोन मुले म्हणजे शुद्ध फायदा होता. आजवर असल्याच धंद्यांमधून एक हॉटेल आणि एका दारूचं दुकान त्याने उघडले. हॉटेलच्या फॅमिली रूम्स गरजू गिरायकांना देऊन आणि दारूच्या दुकानात आतल्या बाजूला प्यायची सोय करून चिक्कार फायदा त्याने उकळला होता. ही त्याची साईड लाईन होती. सुरुवातीला तो नुसती मुले पूर्वी आणि मधले कमिशन घेई. पण हातपाय तोडलेली, भीक मागायला रेडी मुले दिली तर अधिक पैसा मिळतो हे त्याच्या नंतर लक्षात आलं. तेव्हा त्याने तीही व्यवस्था केली. तो तंद्रीत असतानाच त्याला एक अस्पष्ट अशी किंकाळी ऐकू आली. आज गुंगी नीट दिलेली नाही की काय? त्याच्या मनात विचार आला. एनिवे 5-10 मिनिटातच तो खाली जाऊन काम कुठवर आलंय हे पाहणारच होता. ग्लास संपवून तो खाली गेला. आता खाली सगळे सामसूम होते.
पोरे एव्हाना बेशुद्ध होऊन पडली असतील. गडी हत्यारे स्वच्छ करीत असतील. बिचारी पोरं, कुठून त्यांना आज इकडे येण्याची दुर्बुद्धी झाली आणि क्वचितच मनात येणारा दयेचा विचार आज त्याला सुचला. आपल्याला दारू जास्त झाली आहे याची त्याला खात्री पडली. जिन्याच्या तळाशी तो आला. मात्र जे दिसले ते पाहून तो जागच्या जागी गारठून गेला. मुलांचे बेशुद्ध देह कुठेच दिसत नव्हते. मात्र गड्याचा मृतदेह जमिनीवर पडला होता. त्याचा गळा कुणीतरी दातांनी चावून चावून खाल्ला होता आणि त्यातून रक्त भळाभळा वाहत होतं. मुलांची चाहूल कुठेच नव्हती, पण ती जवळपासच कुठेतरी दबा धरून बसली असणार याची त्याला खात्री होती. एका विलक्षण भयाने त्याला घेरून टाकलं. तो पळतच जिना चढला आणि हॉलमधल्या फोनशी आला. कसाबसा त्याने पोलीस स्टेशनचा नंबर फिरवला. हॅलो हॅलो, माझा गडी मरून पडलाय. त्याचं नरडं कुणीतरी फोडलंय. हॅलो, पण तुम्ही कोण बोलताय? या प्रश्नाचं उत्तर त्याला देताच आलं नाही. त्याआधी त्याला जे दिसलं त्यामुळे भीतीने त्याच्या हातातला फोनच गळून पडला होता. ती 2 मुले त्याच्या दोन्ही बाजूंना उभी होती, पण आता त्यांच्यात विलक्षण बदल झाला होता. त्यांचे शरीर हिरवट, केसाळ, एखाद्या जनावरासारखे बनलं होतं. पंजांना लांब टोकदार नखं फुटली होती. 2च गोष्टी तेवढ्या न बदललेल्या होत्या. त्याचे लखलखीत तेजस्वी डोळे आता ते भक्ष्य पाहून चमकणाऱ्या लांडग्यांच्या डोळ्यांसारखे चमकत होते आणि त्यांचे लाल चुटूक ओठ, त्यांच्या तोंडाला रक्त लागल्यामुळे ते अधिकच लाल दिसत होते. त्याने मागे होण्याचा, त्यांना चुकवण्याचा प्रयत्न केला, पण ती दोघे त्याच्या नरडीलाच भिडली. तो खाली कोसळला तेव्हा दोघांचेही तीक्ष्ण दात त्याच्या नरड्यात शिरले होते आणि त्यातून उष्ण रक्तांच्या चिळकांड्या उडत होत्या. पोलीस इन्स्पेक्टरांनी नाईलाजाने फोन खाली ठेवला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर मिळालेलं नव्हतं. तेव्हा फोन कुठून आला हे कळायला मार्गच नव्हता. ऐकलेल्या शब्दांवरच मग त्यांचे डोके विचार करू लागले. माझा गडी मरून पडलाय, त्याचं नरडं कुणीतरी फोडलंय. त्यांना काहीच धाग्यादोरा लागेना. कोणाशी बोलावं, पण आज चौकीत कोणीच नव्हतं. बाहेर एक हवालदार पेंगत पेंगत पहारा करीत होता. आजची हवा इतकी खराब होती की रात्रपाळीच्या इतर लोकांना त्यांनी घरी जायची परवानगी दिली होती. नरडं कुणीतरी फोडलंय. मध्यंतरी थांबलेला पाऊस पुन्हा कोसळू लागला होता. ढगाआड चंद्र दिसेनासा झाला होता. सारे अधिकच अंधारून गेलं होतं. इन्स्पेक्टर विचार करीत बसले, पण त्यांना काहीच सुचेना. थोडा वेळ त्यांनी कामे करण्यात घालवला. काम करता करताच एकाएकी त्यांना आठवण आली. 4 दिवसांपूर्वीच एक सर्क्युलर आलं होतं. अलीकडे या भागात रहस्यमय खून होतं. एखाद्या प्राण्यानं हल्ला करून नरडी फोडावी तसे खुनाचे स्वरूप होते. हा प्राणी कसा असावा हे अजूनही निश्चित करता येत नाही. निरनिराळी रूपे धारण करून माणसांचे रक्त पिणारी पिशाच्च ही कृत्य करतात असा इथल्या लोकात समज आहे, पण तो चुकीचा असावा. या संबंधात अधिक माहिती मिळाल्यास मी ताबडतोब वर कळवेन. हंबक, पिशाच्च म्हणे. इन्स्पेक्टर स्वतःशीच उद्गारले. बाकी आजचा हा मर्डर फोनवरती रिपोर्ट करायला हवा. आणि एकदम त्यांच्या अंगातून भीतीची शिरशिरी गेली. आपल्याला असे का व्हावे हे त्यांना कळेना. पोलीस स्टेशनवर रात्री एकटेच काय ते पहिल्यानेच थांबत होते. विचार करता करता दचकून त्यांनी वर पाहिले. दारात 2 लहान मुले उभी होती. त्यांच्या अंगावरच्या चिंध्या भिजून चिंब झाल्या होत्या. मुद्रेवर केविलवाना असहाय्य भाव दिसत होता. फक्त डोळे विलक्षण तेजस्वी होते. ओठ रक्तासारखे लालचुटूक होते. बिचारी पावसात भिजलेली निराधार मुले. इन्स्पेक्टर मनात कळवळले. आत येऊ का, ती विचारत होती. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर
माझ्या माऊली कथाकथन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.